देवाच्या लोकांच्या बाबतीत अशा गोष्टी का घडतात? हा नेहमी देवाच्या लोकांचा प्रश्न आहे की असं का? आणि ही या संदेश मालिकेचं शीर्षक हे आहे, वाय डू दीज थिंग्स हॅपन टू गॉड्स पीपल? देवाच्या लोकांच्या बाबतीत अशा गोष्टी का घडतात? बरेच वेळेस आपल्याला समजत नाही की आपण जर देवाचे आहोत, आपण जर त्याच्याकडे वळलेले आहोत, आपण जर त्याचं आज्ञापालन करण्याचा प्रयत्न करतो, आपण जर कोणाचं वाईट केलं नाही, तर आपल्याच बाबतीत असं का घडतं? आणि अशा आणि इतर काही प्रश्नांची उत्तरं या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत. आणि ह्या मालिकेतला आजचा दुसरा भाग आहे आणि आजचं शीर्षक आहे कीज टू डिपेंडन्स, अवलंबनाचे कळीचे मुद्दे. आता पहिल्या भागात आपण पाहिलं की सर्व गोष्टींचा मूळ प्रॉब्लेम आपण आहोत, मानवजात आहे. देवाने माणसाला त्याच्या प्रतिमेत निर्माण केलं, त्याला स्वतंत्र इच्छाशक्ती दिली, त्याचा दुरुपयोग करून माणसाने पाप केलं, ते फळ खाल्लं आणि देवाची आज्ञा मोडली आणि तिथून सर्व प्रॉब्लेम सुरू झाले. आता ह्या सृष्टीमध्ये दोनच प्रकारच्या जीव असे आहेत की जे देवापासून दूर होण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला. एक म्हणजे काही देवदूत ज्यांनी बंड केलं आणि दुसरं मानवजात, आदाम आणि हव्वा. तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित होतं. पण आपण पाहतो की या सृष्टीमध्ये सर्व पशुपक्षी, सर्व सृष्टी, सूर्य, चंद्र, तारे हे निर्माणकर्त्यावर अवलंबून आहेत, त्याच्या विरुद्ध गेलेले नाहीत किंवा जात नाहीत. निसर्गाच्या देवाने नियम लावून दिलेल्या नियमाप्रमाणे ते चालत आहे. आपण कधी असं पाहत नाही की एखादं जनावर, एखादा प्राणी की ज्याला इंडिपेंडेंट किंवा स्वतंत्र व्हायचं आहे. ते फक्त आपल्या बाबतीत आहे, मानवजातीच्या बाबतीत. आणि ह्याचा विचार केल्यानंतर असा प्रश्न पडतो की हे असं असताना देखील, आपण देवापासून दूर झालेले असताना, स्वतंत्र होण्याची इच्छा असताना देखील देवाने आपल्याला टाकून दिलेलं नाही, सोडून दिलेलं नाही. त्याचं आपल्यावर प्रेम आहे. पवित्र शास्त्र सांगतं की आदामाच्या संतानावर परमेश्वराचं प्रेम आहे आणि आदामाचे संतान सर्व जग आहे, तुम्ही आणि मी आहोत. आणि मी ही संदेश मालिका सुरू करत असताना यावर विचार करत होतो की हे किती अद्भुत आहे, हे कसं होऊ शकतं, हे किती विशेष, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे की सर्व प्रॉब्लेम, सर्व समस्या ज्या सृष्टी जगात ज्या आहेत त्याचं मूळ कारण आपण आहोत. आणि आपण असताना देखील देवाचं आपल्यावर प्रेम आहे, देवाने आपल्याला टाकून दिलेलं नाही. आणि याचं कारण शास्त्रात कुठेही सांगितलेलं नाही. हे एक गुज आहे शास्त्रातला की देव परमेश्वर पतन पावलेल्या मानवजातीवर, आपल्यावर, तुमच्या आमच्यावर का प्रेम करतो. याचं कारण शास्त्रात आपल्याला कुठेही आढळत नाही. आपण आणि कोणीतरी देवाच्या सेवकाने असं म्हटलं आहे की आपण चांगले आहोत म्हणून देव आपल्यावर प्रेम करत नाही, तर तो चांगला आहे म्हणून, है ना. God loves us not because of who we are, but in spite of who we are. आपण जसं आहोत तसं, असे असताना देखील त्याचे आपल्यावर प्रेम आहे. आणि ही सुवार्ता आहे, हा शास्त्राचा संदेश आहे की आपण जरी समस्यांनी गुरफटलेलो आहोत, आपण जरी सर्व आपल्या पापामुळे बिघडून टाकलेलं आहे, आपल्यामुळे सृष्टीवर परिणाम झाला, प्राणीमात्रावर झालेला आहे, तरी देवाचं आपल्यावर प्रेम आहे. हे अद्भुत आहे. आणि म्हणून स्वतंत्र होण्याची किंवा स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागण्याची, जगण्याची, देवापासून वेगळं होण्याची जी वृत्ती आहे, टेंडन्सी आहे, ती आपण बाजूला सारून देवाकडे वळलं पाहिजे. आणि हेच आज आपण आजच्या संदेशात पाहणार आहोत. दुसरी गोष्ट ही की आपले इंद्रिय किंवा आपल्या डोळ्याला जे दिसतं, जे ऐकू येतं, जे आपण स्पर्श करू शकतो, इंद्रियांवर विश्वास न ठेवता, डोळ्याला जे दिसतं त्याच्यावर विश्वास न ठेवता
देवाच्या वचनावर विश्वास ठेवायला आपण शिकलं पाहिजे. आता हीच चूक हव्वेने केली. तिने पाहिलं की ते फळ दिसायला सुंदर आहे, म्हणून तिने अगोदर स्पर्श केला, मग ते तोडलं आणि नंतर ते खाल्लं. तिने असा विचार केला की हे जर इतकं सुंदर आहे आणि देवाने जरी सांगितलेलं की ते खाऊ नका, तरी मी ते खाऊन पाहणार, आणि मग तिने ते खाल्लं. आता ह्या ज्या 3 स्टेप्स किंवा ज्या 3 पायऱ्या, त्या परत एकदा मी रिपीट करतो. पहिली आहे की देवाच्या चांगुलपणावर आपण विश्वास ठेवला पाहिजे की तो एक चांगला देव आहे. हे इतकं सोपं आहे, परंतु हे एक फार अत्यंत महत्त्वाचं सत्य आहे की गॉड इज अ गुड गॉड. देव एक चांगला देव आहे. प्रत्येक वेळेस प्रॉब्लेम झाले की आपण म्हणतो देवाने असं का केलं, म्हणजे तो चांगला नाही आहे हे आपण कबूल करतो. आपल्या समस्येला, आपल्या प्रॉब्लेमला तो जबाबदार आहे हे आपण तोंडाने कबूल करतो. म्हणून आपण म्हणतो की देवाने असं काय केलं सांगा. म्हणून पहिली गोष्ट की देव वाईट करणारा नाही तर चांगलं करणार आहे. त्याने सांगितलं होतं फळ खाल तर अवश्य मराल, वॉर्निंग दिलेली होती, पण तरीही त्यांनी देवाची आज्ञा मोडली. आणि म्हणून त्याला देव जबाबदार नव्हता, तर ते स्वतः आदाम आणि हव्वा स्वतः जबाबदार होते. म्हणून पहिली गोष्ट ही की देवाच्या चांगुलपणावर की तो एक चांगला देव आहे ह्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. की आपल्याला जरी बऱ्याच वेळा समजत नाही काय चाललेलं आहे आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात काय होणार आहे, तरी हा विश्वास करतो एक चांगला देव, चांगला पिता आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस तो जगात आला त्याने देवाची ओळख एक पिता म्हणून करून दिली. जुन्या काळात कोणी देवाची ओळख पिता म्हणून केल्याचं आपल्याला आढळत नाही. की तो एक चांगला पिता आहे. तो म्हणतो तुम्ही वाईट असता आपल्या मुलांना चांगलं देण्याचं कळतं, तर तुमचा स्वर्गीय पिता कितीतरी अधिक चांगल्या गोष्टी देईल, कितीतरी अधिक. म्हणजे त्याला हे म्हणायचं होतं की तुम्ही मानव असून जर आपल्या मुलांना चांगलं देता, तर माझा स्वर्गीय पिता कितीतरी अधिक चांगल्या गोष्टी देईल. म्हणजे तो एक चांगला पिता आहे हे शेवटपर्यंत प्रभू येशू त्याच्या शिष्यांना शिकवत होता. दुसरी गोष्ट ही की आपण आपली स्वायत्ता किंवा आपल्या मर्जीने वागण्याची वृत्ती, बंडखोरी ही सोडून पश्चाताप करून देवाजवळ आला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या इंद्रिय किंवा अनुभवावर विश्वास न ठेवता देवाच्या वचनावर किंवा देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. हव्वेने ती चूक केली आणि ती आपण करू नये. की डोळ्याला दिसायला चांगलं होतं है ना, तिला ते चांगलं वाटलं, फील गुड, आणि म्हणून तिने ते तोडलं आणि खाल्लं. म्हणजे देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष केलं, देवाच्या वचनाला महत्त्व नाही दिलं, तिच्या अनुभवाला, तिच्या एक्सपिरियन्सला महत्त्व दिलं. आणि आज असंख्य देवाचे लोक ही चूक करत आहेत की ते वचनापेक्षा, शास्त्रापेक्षा त्यांचा किंवा एखाद्याचा अनुभव किंवा त्यांना कसं वाटतं ह्याच्यावर ते चालत आहेत. आणि म्हणून ह्या गोष्टीवर जर आपण नियंत्रण मिळवलं, आपण जर देवावर अवलंबून राहायला शिकलो, देवाकडे जर आलो, तर ह्याच्यावर सोल्युशन किंवा तोडगा हा आहे. आता 2 मार्ग आहेत, आता 2पेक्षा अधिकही असतील, की जेणेकरून आपण आपलं स्वायत्ता किंवा आपलं स्वातंत्र्य गमावून किंवा विसरून देवाला शरण आलं पाहिजे. 2 प्रकारे. पहिला मार्ग आहे त्याची वाट पाहिल्याने किंवा त्याची प्रतीक्षा केल्याने. आता वाट पाहायला कोणाला आवडत नसतं नाही का. ट्रेन लेट झाली, फ्लाईट लेट झाली, बस लेट झाली तर लोक अस्वस्थ होतात, वेड्यासारखे करतात, चिडून जातात. वाट पाहायला कोणाला आवडत नाही. परंतु वाट पाहणं किंवा प्रतीक्षा करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण त्याच्यावरून आपण हे दर्शवतो की आपण देवावर अवलंबून आहोत, आपला अजूनही त्याच्यावर विश्वास आहे. आणि ह्या मार्गाने देव आपल्याला आपल्या स्वतंत्रतेपासून, स्वायत्तेपासून मुक्त करू इच्छितो. आता पवित्र शास्त्रातले 2
थोर सेवक, महान सेवक जे होऊन गेले त्यांच्याविषयी आपण जरा पाहू की ज्यांना वाट पाहायला देवाने शिकवलं आणि जे वाट पाहायला शिकले, देवाची प्रतीक्षा करून देवावर अवलंबून राहायला शिकले. आणि हे शिकावं लागतं. हे रात्रीतून किंवा एका दिवसात कोणाला येत नसतं. पहिली व्यक्ती आहे अर्थात अब्राहम आणि दुसरी व्यक्ती आहे मोशे. आता ह्या दोघांच्यासाठी देवाचा एक प्लॅन होता, एक भवितव्य देवाने ठरवलेलं होतं त्यांच्या जन्मापूर्वी. आणि तुमच्या आणि माझ्या बाबतीत देखील देवाने प्लॅन केलेला आहे, आपलं भवितव्य ठरवलेलं आहे. तुम्हाला जरी खरं वाटत नसेल तरी शास्त्र हे शिकवतं हे खरं आहे. देवाला माहीत होतं की अब्राहम मोशे काय चुका करतील, त्यांचे वीक पॉईंट, त्यांच्या उणिवा काय असतील, पण तरीही त्यांना देवाने निवडलं, त्यांना वेगळं केलं आणि त्यांच्याद्वारे आपला उद्देश किंवा आपला प्लॅन सिद्धीस नेला. आता अब्राहमासाठी देवाचा काय प्रोग्राम किंवा काय प्लॅन होता की त्याच्याद्वारे एक राष्ट्राची निर्मिती करावी, अर्थात जे आजचं इस्रायल राष्ट्र आहे. आणि हे करण्यासाठी त्याला सारेच्याद्वारे एक विशेष असा पुत्र द्यावा. आणि त्याला पुत्र होण्याचं अभिवचन देवाने ज्यावेळेस अब्राहम 75 वर्षाचा होता त्यावेळेस ते वचन दिलं की तुला पुत्र होईल. आणि हे वचन दिल्यानंतर अब्राहमाला 25 वर्ष त्या पुत्राची वाट पाहावी लागली. 25 वर्ष, विचार करा. 25 मिनिट नाही, 25 दिवस नाही, 25 महिने पण नाही, तर 25 वर्ष. का देवाने ताबडतोब किंवा लगेच त्याला पुत्र का दिला नाही? कारण अब्राहमाने देवावर अवलंबून राहायला शिकावं म्हणून, देवाची वाट पाहून प्रतीक्षा करायला शिकावं म्हणून. आणि तुम्हाला ती गोष्ट माहीत असेल की पुत्र दिल्यानंतर 12 वर्षानंतर काय झालं की त्यांना असं वाटू लागलं आता इतके वर्ष झाले, शेजारचे लोक कदाचित म्हणू लागले असतील. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की आता आपणच काहीतरी केलं पाहिजे. आणि बरेच वेळेस आपणही ती चूक करतो नाही का? प्रार्थना करून, विश्वास ठेवून, सर्व काही करून झाल्यानंतर बरेच महिने दिवस गेल्यावर आपण असा विचार करायला लागतो, प्लॅन बी, की आता प्रार्थना केली, सर्व झालं, पण अजून काहीच होत नाही, आता मीच काहीतरी करतो. आणि आपणही ही चूक करतो. आणि ती चूक काय होती की सारा अब्राहमाच्या पत्नीने त्याला एक चुकीचा सल्ला दिला. काही वेळेस पत्नींचा सल्ला चुकीचा असतो आणि या ठिकाणी तो सल्ला चुकीचा होता. त्या काळात ती प्रथा होती की आपली जी उपपत्नी किंवा आपली जी दासी आहे, कॉन्क्युबाईन ज्याला म्हणतात, त्यांच्याद्वारे जरी पुत्र झाले तरी ते स्वतःचे पुत्र असे समजले जात असत. आणि म्हणून तिने सांगितलं की माझी दासी हगार, हिला पत्नी म्हणून घ्या आणि तिच्याद्वारे आपल्याला पुत्र होऊ द्या. आणि अब्राहमाने तिचं ऐकलं. साराने ॲक्च्युली 2 चुकीचे सल्ले अब्राहमाला दिले. पहिल्याने की दासीच्याद्वारे पुत्र होऊ द्या, त्याला आपण आपला पुत्र म्हणून सांभाळू. आणि दुसरा चुकीचा सल्ला होता की तो पुत्र इश्माईल मोठा झाल्यानंतर की याला घरातून त्याच्या आई सगट हाकलून द्या. हे 2 चुकीचे सल्ले साराने अब्राहमाला दिले. आणि म्हणून ज्यावेळेस देवाने आपल्याला सांगितलेलं असतं त्यावेळेस आपण कोणाचा सल्ला घेतो, कोणाचा ऐकतो, हे महत्त्वाचं असतं. चुकीचे सल्ला देणारे बरेच भेटतात, परंतु देवाने जर अभिवचन दिलेलं असेल, देवाने जर तुम्हाला वचन दिलेलं असेल, तुम्ही त्या वचनावर जर अवलंबून असाल, तर देवाचं ऐकायचं की कोणाचं, हा आपला निर्णय असतो. हा तुमचा आणि माझा निर्णय असतो. आणि याचा परिणाम काय झाला की अब्राहमाने सारेचं ऐकलं आणि त्याला इश्माईल झाला. आणि आपल्याला माहीत आहे की इश्माईल हा देवाने वचन दिलेला वचनाचा पुत्र नव्हता. हा अब्राहम साराने मनाने जे करायला गेले त्यातून उत्पन्न झालेला पुत्र होता. देवाच्या पुढं जर आपण पळालं, देवाच्या
वेळापत्रकानुसार टायमिंगनुसार जर आपण त्याची वाट पाहिली नाही तर आपण इस्माईल जन्माला घालतो. आणि आपल्याला माहिती की इस्माईलाच्या द्वारे सर्व जगाला आज डोकेदुखी ठरलेली आहे. सर्व अरब राष्ट्र ही इस्माईलाची संतान आहेत. आता जर अब्रामाने ती चूक केली नसती तर असं झालं असतं का? आणि म्हणून ही एक वॉर्निंग आहे प्रत्येक काळात आणि आज आपल्याला, की आपण जर देवापुढे पळालो, आपण जर कायदा किंवा वचन हातात घेऊन आपण काहीतरी घडवून आणण्याचा प्रयत्न केला तर आपण इस्माईल जन्माला घालतो. हे लक्षात घ्या. म्हणून आता मी विचारणार नाही की तुमच्यापैकी किती जणांनी इस्माईलाला जन्माला घातलेलं आहे, पण जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही कबूल कराल की हो, मी सुद्धा असं केलेलं आहे आणि मी सुद्धा असं केलेलं आहे की वाट पाहून झाल्यानंतर आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि भलतंच काहीतरी झालं आणि अजून प्रॉब्लेम वाढलेले आहेत, नाही का? असं होतं, असं झालं. पण का होतं माहिती आहे का? जेव्हा आपण वाट पाहायला तयार नसतो तेव्हा, जेव्हा आपण घाई करतो तेव्हा. आणि लक्षात ठेवा की देव कधी लेट नसतो, तो नेहमी वेळेवर असतो. देवाचं घड्याळ, देवाचं कॅलेंडर हे आपल्यापेक्षा वेगळं असतं, हे आपण विसरू नये. तर अब्रामाला वाट पाहायला शिकायची गरज होती, देवाची प्रतीक्षा करण्याची, आणि परमेश्वर त्यालाही शिकवलं. आणि मग नंतर त्याने वाट पाहिली आणि मग इसाकाला जन्म दिला. ज्यावेळेस तो पूर्णपणे देवावर अवलंबून राहायला शिकला, ज्यावेळेस त्याने पूर्णपणे देवाचं ऐकायचं ठरवलं, किती लेट झालं तरी, ज्यावेळेस वय वाढत गेलं, ज्यावेळेस कोणती आशा राहिली नाही, त्याने स्वतःकडे न पाहता, निर्जीव झालेल्या शरीराकडे न पाहता, परिस्थितीकडे न, तो देवाच्या वचनावर, देवावर अवलंबून राहायला शिकला. त्यावेळेसचे टॉप स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं असतं की हे वय नाही मुलं होण्याचं, हे शक्य नाही आहे, लोकांनी वेड्यात काढलं असेल. परंतु त्यांनी ठरवलं की काही हो, की देवाने जर वचन दिलं तर ते तो पूर्ण करणार. म्हणून ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो त्यावेळेस देवावर अवलंबून राहतो. मग तेव्हा आपण परिस्थितीकडे पाहत नाही, स्वतःकडे पाहत नाही. पण प्रॉब्लेम कधी होतात माहिती आहे का? जेव्हा आपण सिच्युएशन, परिस्थिती पाहतो, आपण म्हणतो की नाही पण तुम्हाला माहीत नाही पाळक साहेब, डॉक्टरने असं सांगितलं, नाही पण ते तसा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला माहीत नाही, एवढ्या वर्ष ते कोर्ट केस चालू आहे. म्हणजे काय की आपण परिस्थिती पाहतो आणि मग आपण ठरवतो की नाही नाही, हे आता प्रार्थना करून पण शक्य नाही, हे देवाला पण शक्य नाही, असा विश्वास आपण दाखवतो आणि इथं आपलं चुकतो. आणि देवाला अब्रामालाही शिकवायला 25 वर्ष लागले. 25 वर्षानंतर अब्राम आणि सारा पूर्णपणे देवावर अवलंबून राहायला शिकले. परिस्थितीचा स्वतःचा विचार न करता, वयाचा विचार न करता. विचार करा. आणि त्यांना दुसरा पर्याय नव्हता. आणि मग आपण पाहतो शास्त्रामध्ये की कशा रीतीने देवाने अब्रामाच्या विश्वासाची परीक्षा घ्यायची ठरवली, की ज्यावेळेस आपण मनापासून विश्वास ठेवतो, पूर्णपणे अवलंबून राहतो, त्यावेळेस हे समजून घ्यायचं की आपल्या विश्वासाची परीक्षा ही होणार. कारण आपला विश्वास सोन्यापेक्षा मौल्यवान असा आहे, असं शास्त्र सांगतं. म्हणून तो विश्वास शुद्ध करण्यासाठी परीक्षा किंवा संकट किंवा समस्या ह्या परमेश्वर येऊ देतो. आणि अब्रामाची टेस्ट किंवा अब्रामाची चाचणी काय होती आपल्याला माहिती आहे, की एक दिवशी देवाने अब्रामाला सांगितलं की तू आपला पुत्र, एकुलता एक पुत्र घेऊन अमुक अमुक मोरिया पर्वतावर त्याला माझ्यासाठी अर्पण कर. आता ही किती मोठी परीक्षा होती, विचार करा. देवानेच त्याला पुत्र दिला आणि देवच परत त्याला तो पुत्र मागतो की तो जो पुत्र तुला झालेला आहे वृद्धापकाळी, तो मला अर्पण कर. आता अशी परीक्षा कधीही कोणाची झालेली नाही, तुमची आमची सुद्धा कधी होत नाही. पण अब्रामाची विशेष परीक्षा होती, म्हणून त्याला विश्वासऱ्यांचा पिता असं म्हटलेलं आहे.
आणि आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे अब्रामाची संतान आहोत. तो आपला आत्मिक पिता आहे. अनेक ख्रिस्ती लोकांना हे माहीत नाही आहे. जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर अब्राम तुमचा स्वर्गीय पिता आहे. तुम्ही त्याचे विश्वासाचे पुत्र आहात. तुम्ही फक्त ख्रिस्ती नाही तर तुम्ही अब्रामाची संतान आहात. आमेन. आणि ज्यावेळेस ही परीक्षा घ्यायला देवाने आज्ञा केली, अब्राम त्याचा एकुलता एक पुत्र अर्पण करायला त्या वेदीवर मारून टाकायला तयार झाला. आणि त्याच्याजवळ बायबल पण नव्हतं, चर्च नव्हतं, पाळक नव्हते, उत्तेजन देणारं कोणी नव्हतं, पण त्याच्याजवळ देवाचं वचन होतं. त्याच्याबरोबर परमेश्वर होता आणि ते त्याला पुरेसं होतं. आज तुमच्या माझ्याजवळ अख्खं बायबल आहे, उत्पत्ती ते प्रकटीकरण, अख्खा इतिहास आहे की देवाने कसं कोणाच्या जीवनात कार्य. तरी आपण म्हणतो की माझा विश्वास वाढावा म्हणून प्रार्थना करा, तरी आपला विश्वास कमी पडतो. कधी विचार केला का? अब्रामाजवळ थोडंसंच वचनं होते, ते पण तोंडी देवाने बोललेले, आणि ते आठवून विचार करून त्या विश्वासावर तो चालला होता. आपल्याजवळ अख्खं बायबल आहे. अब्रामाचा हा विश्वास होता की जरी मी माझा पुत्र मारून टाकला, देवाला अर्पण केला, तरी देव जीवन देणार आहे, तो त्याला जिवंत करील. म्हणून त्याने नोकरांना सांगितलं की तुम्ही इथेच थांबा, आम्ही त्या डोंगरावर जाऊन परमेश्वराला अर्पण करून परत येऊ. असं का तो बोलला? त्याचा विश्वास होता म्हणून. त्याने घरातून निघताना आपली पत्नी साराला सांगितलं असेल की आम्ही अमुक ठिकाणी अर्पण करायला चाललेलो आहोत. आणि माझी खात्री आहे की त्याने साराला सांगितलं नसेल की देवाने हेच सांगितलेलं आहे की आपला एकुलता एक पुत्र अर्पण करायचा आहे. दुःखी अंतःकरणाने पण पूर्ण विश्वासाने तो गेला आणि सांगितलं, सारालाही सांगितलं असेल आपल्या पत्नीला की आम्ही दोघं परत येऊ. किती मोठा विश्वास आहे, नाही का? देवाचे काही चमत्कार पाहिलेले नाही, देव कोण आहे कसा आहे एवढं माहीत पण नाही, पण जेवढा प्रकाश देवाने त्याला दिला होता, जेवढं ज्ञान देवाविषयीचं होतं, त्याच्यात तो विश्वासू राहिला आणि पूर्णपणे देवावर अवलंबून राहिला. आता हे सर्व करण्यामागे देवाचा हेतू काय होता? की अब्रामाने पूर्णपणे परमेश्वरावर अवलंबून राहायला शिकावं, देवापासून स्वतंत्र किंवा वेगळं होण्याचा प्रयत्न करू नये. की देव परमेश्वर भरोसा ठेवण्याजोगी देव आहे. आपण म्हणतो ना की एखादं काम एखाद्याला सांगितल्यानंतर किंवा ती व्यक्ती भरोशाची आहे का, मी भरोसा ठेवू का, तुमच्यावर अवलंबून राहू का? तसं देव भरोसा ठेवण्याजोगं आहे. अनेकांना हे खरं वाटत नाही आहे. ते जरी प्रार्थना करत असले, शास्त्र वाचत असले, तरी खरं वाटत नाही आहे. ते टेस्ट करून पाहतात की बघू प्रार्थना करून झालं तर, बघू अमुक सेवकाने, म्हणजे पूर्णपणे अवलंबून राहायला, पूर्णपणे देवाला शरण यायला ते घाबरतात किंवा त्यांना संकोच वाटतो. आणि हे अब्रामाच्या बाबतीत होऊ नये, कारण त्याच्याद्वारे देवाचा फार महान प्लॅन होता की राष्ट्र निर्माण करायचं. त्या राष्ट्राच्याद्वारे इतर जगाच्या राष्ट्रांना देव कोण आहे हे प्रगट करायचं, त्या राष्ट्राला देवाचं वचन द्यायचं, त्या राष्ट्रातून देवाचे संदेश ते पाठवायचे, आणि एक दिवशी त्या राष्ट्रातून देवाचा पुत्र जगाच्या तारणासाठी पाठवायचा. एवढा मोठा प्लॅन ह्या एका माणसावर अवलंबून होता. आणि म्हणून हा माणूस अब्राम प्रॉपरली योग्यरीत्या घडणं, त्याने देवावर पूर्ण अवलंबून राहायला शिकणं हे महत्त्वाचं होतं. बघा, जेवढा मोठा देवाचा प्लॅन तेवढी मोठी विश्वासाची परीक्षा. तुम्हाला माहिती आहे का? जेवढी मोठी सेवा, जेवढं मोठं जबाबदारी, तेवढ्या मोठ्या टेस्ट किंवा परीक्षा, संकटसुद्धा असतात. ऐकून घ्या. आणि अब्राम देवावर पूर्णपणे अवलंबून राहायला शिकला. आपण कधीही शास्त्रात वाचत नाही, तुम्ही कधीही वाचणार नाही की अब्रामाला देवाने सांगितलं की तू असं कर आणि त्याने देवाला प्रश्न विचारला. कधीच नाही. हे एक मला विशेष वाटतं की किती मोठं आज्ञापालन होतं, किती विश्वास, किती समर्पण होतं. तर पहिली व्यक्ती जो देवावर टोटली अवलंबून राहायला शिकला तो होता अब्राम.
आणि दुसरी जी व्यक्ती आहे शास्त्रात आपल्याला आढळते ती म्हणजे मोशे. आता आपल्याला माहिती आहे की मोशेचा जन्म देवाच्या योजनेनुसार झाला. परमेश्वराने इस्रायल लोकांचा आक्रोश ऐकला आणि त्यांना मिस्र देशाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी प्लॅन केला आणि त्यानुसार मोशेचा जन्म झाला. आणि कशा रीतीने तो लहानचा मोठा फारोच्या राजवाड्यात राजमहालात लहानचा मोठा झाला. इजिप्शियन विद्या, मिस्र देशाची विद्या, ज्ञान याने तो परिपूर्ण होता. आणि फारो नंतरचा फारो तो होणार होता, कारण फारोच्या कन्येने त्याला आपला पुत्र म्हणून त्याला दत्तक घेतलेलं होतं, ॲडॉप्ट केलेलं होतं. पण ज्यावेळेस मोठं झाल्यानंतर त्याला कळलं की आपण मिस्री नाही तर आपण एक इस्रायली आहोत, यहुदी आहोत आणि आपले लोक संकटात आहेत, गुलामगिरीत आहेत मिस्र देशाच्या. मग त्याने विचार केला की मी माझ्या लोकांना मुक्त करेन. आणि आपल्याला माहिती आहे की त्याने काय केलं. त्याने खून केला आणि त्याच्यामुळं ही बातमी फारो राजाला कळल्यानंतर मोशे मिस्र देशातून पळून गेला, निघून गेला. आता जुन्या काळात आपण वाचतो की मोशे पळून गेला, पण इब्री लोकास पत्र जर आपण वाचलं तर असं लिहिलेलं आहे की मोशेने फारोचं दरबार, फारोचा राजमहाल, सर्व ऐश्वर आणि त्याला नंतर मिस्र देशाची सत्ता, आणि त्या काळामध्ये मिस्र देश एक वर्ल्ड एम्पायर होता, जागतिक सत्ता होती. आणि एवढं ऐश्वर, एवढं वैभवाचा त्याने त्याग केला आणि तो निघून गेला. आणि मग निघून गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की 40 वर्ष तो अरण्यात राहिला. 40 वर्ष तो गुराखी म्हणून राहिला, आपल्या सासऱ्याचे मेंढर सांभाळत, डोंगराच्या पायथ्याचे. रोज सकाळी मेंढर चरायला न्यायचं आणि परत यायचं. 5 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 20 वर्ष नाही, 40 वर्ष असे गेले. विचार करा की फारोचा राजपुत्र, मिस्र देशाचा नंतरचा राजा फारो, सर्व विद्यानी परिपूर्ण, सर्व वैभव, ऐश्वर, सत्ता हातात असताना सर्व गोष्टींचा विश्वासाने त्याग केला आणि 40 वर्ष ते अरण्यात घालवले. आपल्याला वाटतं की मग त्याचा फारोच्या पुत्र म्हणून किंवा फारोच्या कन्येचा पुत्र म्हणून काय फायदा झाला? एवढं ऐश्वर, एवढं वैभव, एवढे सत्ता असताना, एवढे ज्ञान विद्या असताना त्याचा काय उपयोग? गुराखी म्हणून राहिला. पण त्या 40 वर्षामध्ये काय झालं माहिती आहे का? मोशे देवावर अवलंबून राहायला शिकला. तोपर्यंत त्याने स्वतःच्या शक्तीने त्याला वाटलं मी माझ्या लोकांना मुक्त करेन. भांडण करताना पाहिलं त्याने, त्या मिस्राला मारून टाकलं, वाळूत पुरला. दुसऱ्या दिवशी परत तेच पाहिलं, परत दुसऱ्या दिवशी तो मारायला गेला. म्हणजे त्याला वाटलं की आपल्या बुद्धीने, शक्तीने, आपल्याला जी सत्ता आहे, पॉवर आहे, त्याने मी माझ्या लोकांना मुक्त करेल. पण देवाला हे दाखवून द्यायचं होतं की तुझ्या बुद्धीने, तुझ्या शक्तीने नाही तर माझ्या शक्तीने तू माझ्या लोकांना मुक्त करशील. आणि हे शिकायला त्याला 40 वर्ष लागले. त्याला गर्व असेल, अभिमान असेल की मी फारोचा पुत्र आहे, माझ्या हातात सत्ता आहे, मी काही करू शकतो. परंतु 40 वर्षात ते सर्व केलं. जेव्हा देवाने त्याला हाक मारून बोलवलं आणि सांगितलं की माझ्या लोकांना मुक्त करण्या फारोकडे जा आणि त्यांना सांग. मोशे इतकं शून्य, इतकं 0 लेवलला आलेला होता, इतका लीन आणि नम्र झाला की त्याने सांगितलं की दुसरं कोणाला तरी पाठव, मला शक्य नाही आहे. विचार करा की ज्याला सर्व ज्ञान होतं, बुद्धी होती, ज्याच्या हातात सत्ता होती, सर्व काही असताना देखील तो इतका शून्य झाला, इतका लीन नम्र झाला, इतका देवावर अवलंबून राहायला शिकला की तो म्हणतो की मी हे करू शकत नाही. आणि ज्यावेळेस माणूस असं म्हणतो देवापुढे की प्रभू माझ्या शक्तीने, माझ्या बुद्धीने, माझ्याद्वारे हे शक्य नाही,
आणि तुझ्याद्वारे हे शक्य आहे आणि त्याच्यावर अवलंबून राहतो, तेव्हा देव त्या व्यक्तीचा उपयोग करत असतो. हे एक रहस्य आहे. कदाचित तुमची प्रार्थना असेल की प्रभू तू माझा उपयोग कर. तो काय लगेच घेऊन दुसऱ्या दिवसापासून उपयोग करणार नाही आहे. तो अगोदर घडवणार, त्याच्यावर अवलंबून राहायला शिकवणार, धीर धरायला शिकवणार, विश्वासाची परीक्षा घेणार आणि मग घडल्यानंतर मोशेला घडायला 40 वर्ष लागले. काही लोकांना त्याच्यापेक्षा जास्त लागतं. पण जितकं लवकर आपण देवाला शरण येऊ, जितकं लवकर आपण आपलं इच्छेप्रमाणे वागणं सोडवू, लीन नम्र होऊ, त्याच्या अधीन होऊ, तितकं लवकर आपण घडू, तितकं लवकर तो आपल्याला. आणि जितकं आपण बंडखोरी करू स्वतःच्या इच्छेप्रमाणे करण्याचा चालण्याचा, तितका विलंब लागेल. 40 वर्ष त्याचे घडवण्यात गेले. हेच जर तो अगोदर हा धडा शिकला असता तर ज्यावेळेस त्याने मिस्र देशातून इस्रायल लोकांना मुक्त केलं, ते 40 वर्ष लेट झालं नसतं, 40 वर्ष अगोदर झालं असतं. बघा, तुमच्या माझ्या बंडखोरीमुळे, देवाला शरण न गेल्यामुळे जे लोक आपल्याद्वारे मुक्त होणार असतील, देवाकडे येणार असतील, ते कार्य लेट होत असतं. लक्षात घ्या. आणि त्याला जबाबदार आपण असतो. आपण जर लवकर तयार होऊ, देवाने जर निवडलेलं आहे, तर तितक्या लवकर आपण त्यांना मुक्त करू. कोणीतरी आपल्याद्वारे, देव आपल्याद्वारे मुक्त करेल. पण आपण जर, आपल्याला जर घडायला वेळ लागला तर त्यांच्या मुक्तीला सुद्धा वेळ लागेल. हा एक महत्त्वाचा धडा आपल्याला मोशेकडून शिकायला मिळतो. आणि म्हणून मोशेसारखा पॉवरफुल, मोशेसारखा मनुष्य की ज्याच्याशी परमेश्वर म्हटलं की मी स्वप्न दृष्टांताच्या द्वारे नाही तर त्याच्याशी समक्ष बोलतो. दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीबद्दल आपण असं वाचत नाही की समक्ष, फेस टू फेस. आणि अशा पॉवरफुल व्यक्ती जो इतिहासात शास्त्राच्या कधी कोणी होऊन गेलेला नाही. पण देवाने त्याचा उपयोग का केला माहिती आहे का? याचं उत्तर आपल्याला गणना 12 आणि वचन 3 मध्ये मिळतं. गणनाचं पुस्तकाचा 12वा अध्याय 3ऱ्या वचनातील आहे की मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता. नुसतं मिस्र देशातल्या त्याच्या जातीतल्या नाही, भूतलावरील म्हणजे अख्ख्या सर्व जगातल्या लोकांमध्ये सर्वात नम्र पुरुष होता, असं देव त्याच्या वचनात मोशेबद्दल साक्ष देतो. विचार करा. आणि जेव्हा तो नम्र झाला ना, तेव्हा देवाने त्याला पॉवर दिला. तेव्हा देवाने त्याला चिन्हाने चमत्कार देऊन, सामर्थ्य देऊन पाठवलं. आणि तेच तत्व नव्या करारातही लागू आहे आजच्याही काळात, की जेव्हा आपण पूर्णपणे प्रभू येशूवर अवलंबून राहतो, लीन आणि नम्र होऊन त्याच्यापुढे येतो, त्यावेळेस तो त्याचं सामर्थ्य, त्याचा अभिषेक आपल्याला देऊन आपल्यावर भरोसा ठेवतो की आपण त्याचं कार्य प्रामाणिकपणे करू. तेव्हा देवाच्या दृष्टीने आपण भरोशाचे होतो. विचार करा की तुमच्यावर देव भरोसा ठेवू शकतो का? स्वतःला विचारा की देव माझ्यावर अवलंबून राहू शकतो का? माझ्यावर भरोसा ठेवू शकतो का? हे घडायला मोशेला 40 वर्ष लागले. अब्रामाला घडायला ते शिकायला 25 वर्ष लागली आणि मग पुत्र दिला. म्हणजे देवाच्या दृष्टीने लीनता किंवा नम्रता हे किती महत्त्वाचं आहे नाही का? म्हणून स्वतंत्र होण्याची, इंडिपेंडेंट होण्याची जी टेंडन्सी, जी वृत्ती असते की मला देवाची गरज नाही, मला कोणाची गरज नाही, मी करू शकतो, माझ्याजवळ पैसा आहे, माझ्याजवळ शिक्षण आहे, माझ्याजवळ हे आहे, एक्सपिरियन्स आहे, मी देवाचं कार्य किंवा मी हे करू शकतो, ही जी आदामापासून पतन पावलेल्या पापी माणसाची वृत्ती ही जात नाही. ही जोपर्यंत आपण पश्चाताप करून देवाजवळ येत नाही तोपर्यंत होत नाही. तोपर्यंत आपण देवावर अवलंबून राहू शकत नाही. आणि ह्या पॉईंटला आणण्यासाठी देव कशाचा वापर करतो? वाट पाहणे. तो आपल्याला वाट पाहायला लावतो. 40 वर्ष त्या डोंगराखाली फक्त मेंढरं
पाहत असताना मोशेच्या मनात आलं असेल की मी कोण होतो, कुठं होतो, किती ऐश्वर्य होतं, राजमहालात होतो, आणि आज मी डोंगराच्या कडेला बसलेलो आहे. आज मी एकदम असं क्षुल्लक किरकोळ असं काम, गुराखी झालेलं आहे. राजपुत्र कुठं, गुराखी कुठं, विचार करा. पण कोणती गोष्ट जी देव आपल्या जीवनात घडून येतो ती व्यर्थ नसते. आज तुम्ही अशा वेटिंग पिरियडमधून जात असाल की तुम्ही कोण होता, कुठं होता, आणि आज कसं आहात, काय चाललेलं आहे. पण देवाने जर निवडलेला आहे तर तो तुम्हाला घडवीत आहे. तो तुम्हाला त्याच्यावर भरोसा ठेवायला, वाट पाहायला शिकवत आहे, त्याची प्रतीक्षा करायला शिकवत आहे. आता वेटिंग किंवा प्रतीक्षा करण्याबद्दल काही शास्त्रात आहे. पहिला शास्त्रभाग हा मी तुम्हाला सांगू इच्छितो. यशया 64 आणि याचं 4थं वचन. यशया 64:4. तर जो त्याची आशा धरतो त्याच्यासाठी जे त्याने तयार केले आहे ते प्राचीन काळापासून कोणी ऐकलेले किंवा समजलेले नाही. बघा, जो कोणी परमेश्वराची आशा धरतो, त्याच्यावर अवलंबून राहतो, त्याच्यासाठी जे त्याने तयार केलेले आहे ते प्राचीन काळापासून कोणीही ऐकलेले किंवा समजलेले नाही. म्हणजे त्याने तुमच्यासाठी, माझ्यासाठी काही गोष्टी तयार करून ठेवलेल्या आहेत, हे जे आपल्यासाठी आहे, पण आपल्याला त्या कळत नाहीत, आपल्याला माहीत नाही आहेत. हे देवा, तुझ्याशिवाय कोणाच्याने डोळ्याने हे ते पाहिलेले नाही. देवाशिवाय कोणालाही ते माहीत नाही. अशा गोष्टी त्याने राखून ठेवलेल्या आहेत. आणि तेच नव्या काळात पाऊल म्हणतो की डोळ्याने पाहिलं नाही, कानाने ऐकलं नाही, मनुष्याच्या मनात आले नाही, अशा गोष्टी देवाने त्याच्यावर प्रीती करण्यासाठी राखून ठेवलेल्या आहेत. ऐकून घ्या, तुमच्यासाठी, माझ्यासाठी अजून बऱ्याचशा गोष्टी त्याने राखून ठेवलेल्या आहेत. आपल्याला वाटतं सर्व मिळवलं, पोहोचलो, आम्ही एवढे वर्ष सेवा केली, आम्ही हे केलं ते, पण अजूनही बराचसा प्रदेश काबीज करायचा बाकी आहे. अजूनही बऱ्याचशा गोष्टीचे अनुभव घेण्याचे, अजूनही देवाचे अनुभव घेणं बाकी आहे. म्हणून देवाविषयीचं एक वैशिष्ट्य हे की तो एक अद्भुत कृत्य करणारा देव आहे. तो एक चांगला पिता आहे. तो भरोसा ठेवण्याजोगा देव आहे. आणि त्याचं एक वैशिष्ट्य हे की जे त्याच्यावर अवलंबून राहतात, भरोसा ठेवतात, त्यांचा तो वापर करतो, त्यांचा तो उपयोग करतो. म्हणून तुमचा उपयोग करावा, तुमचा वापर करावा अशी जर इच्छा असेल तर त्याच्यावर भरोसा ठेवायला शिका, अवलंबून राहायला शिका आणि वाट पाहायला शिका. वाट पाहणं हे देवाच्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं. नव्या करात 1 थेसलोनिके 1 वचनं 9 आणि 10. थेसलोनिका जे विधर्मी ग्रीस देशातले विधर्मी लोक ख्रिस्ताकडे आलेले होते, त्या थेसलोनिका येथील मंडळीला लिहिताना, त्या लोकांना लिहिताना त्यांच्याविषयीचं वैशिष्ट्य काय होतं जरा ऐका. 1 थेसलोनिके 1 9 आणि 10. कारण तुमच्यामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले ते आपण होऊन आम्हाविषयी ते सांगतात की तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळला आणि जिवंत व खऱ्या देवाची सेवा करण्यास आणि त्याचा पुत्र येशू याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास. तो पुत्र म्हणजे येशू ज्याला देवाने मरण पावलेल्यातून उठविले व तो आपल्या भावी क्रोधापासून सोडविणारा आहे. म्हणजे तो म्हणतो की त्या लोकांनी, तुमच्याविषयी लोकांनी आम्हाला साक्ष दिली की तुम्ही मूर्तीपासून जिवंत देवाकडे वळलात, तुम्ही त्याची सेवा करत आहात आणि त्याच्या परत येण्याची वाट पाहत आहात. देवाचे लोक 2 गोष्टी करत असतात, सेवाही करतात आणि त्याच्या आगमनाची वाटही पाहतात. आणि हे ख्रिस्ती जीवन आहे. बरेच लोकांना सेवा करण्याविषयी आवेश असतो की मी काय करू किंवा किती करू, कुठं जाऊ. त्यांना सेवेबद्दल आनंद होतो, पण वाट पाहिल्याबद्दल आनंद होतो का? की एक दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन होणार आहे, तो येणार आहे. वाट पाहण्यात कोणाला आनंद वाटत नाही, पण वाट पाहणं हा ख्रिस्ती जीवनाचा एक भाग आहे आणि ते महत्त्वाचं आहे. ख्रिस्ती जीवन फक्त सेवा करणं नाही, तर सेवा करून प्रभू येशूच्या येण्याची वाट पाहणं हे आहे. का? कारण वाट पाहिल्याने
जे इंडिपेंडंट स्पिरिट, जे आपल्याला वाटतं की आपण स्वतंत्रपणे देवाशिवाय है ना कार्य करू शकू, देवाची गरज नाही, ह्याच्यातून आपण मुक्त होतो जेव्हा आपण वाट पाहायला शिकतो तेव्हा. कारण आपल्याला हे जाणीव होती की मी स्वतः देवाशिवाय हे करू शकत नाही. आणि ज्या वेळेस आपण त्या पॉईंटला येतो ना, तेव्हा देवाने आपला उपयोग करण्यासाठी आपण तयार झालेला असतो. आणि तुम्हाला माहीत आहे का, तुमच्यापैकी अनेकांनी त्या ठिकाणी यावं म्हणून आज देव तुमची वाट पाहत आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. ही सिरीज सुरू राहील.